नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। बेंगलोरची फेमस डिश आहे अक्की की रोटी। ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी झटपट होते आणि खायलाही खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो आणि आलं हे सर्व किसून घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक हिरवी कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, आलं हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही कोबीही किसून घालू शकता। हे सर्व व्हेजिटेबल एकत्र केल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा घालून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता, पण या ठिकाणी मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे। हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला वाटून यामध्ये घालू शकता। यामध्ये आपण 1.5 ते 2 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत। यामध्ये आपल्याला दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही। या मिश्रणात जेवढं पीठ मावल तेवढंच आपल्याला यामध्ये घालून पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। आपल्याला रोटी करता येईल अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। त्यानंतर पोळपाटाला तेल लावून आपण हे हाताच्या साहाय्यानेच आपल्याला ही रोटी थापून घ्यायची आहेत। बेंगलोरला तांदळाला अक्की असं नाव आहे, त्यामुळे याला अक्की की रोटी असे म्हणतात। त्यानंतर तव्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे यावर आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत। वरनं थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि यावर मी झाकण ठेवून 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घेतली आहे। एक साईडनी मस्त अशी रोटी भाजल्या जाते, तसेच दुसऱ्या साईडनी आपल्याला तेल घालून मस्त अशी रोटी भाजून घ्यायची आहेत। ही रोटी खायला खूप टेस्टी लागते। तसेच आपले रोजचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे हा पदार्थ ट्राय करू शकता। अगदी झटपट होतो आणि घरात असलेल्या साहित्यात होतो। तसेच आता थंडीचे दिवस आहे, यामुळे गाजर, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बाजारात विकायला येत आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करून खाऊ शकता। गरम गरम हे खायला खूप टेस्टी लागते। लहान मुलंही आवडीने खातील। तसेच हे तुम्ही सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता। अशाच प्रकारे आपण दुसरी रोटी भाजून घेत आहोत। 2 मिनिटं आपल्याला झाकण हे ठेवायचंच आहे, त्यामुळे ती मस्त अशी शिजल्याही जाते आणि छान अशी भाजल्याही जाते आणि तव्यालाही चिटकतही नाही। अगदी झटपट होते। बघा, आपली अक्की की रोटी तयार झालेली आहे। तुम्ही ही नवीन रेसिपी नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि अगदी झटपट होणाऱ्या। चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।